मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITI ॲडमिशनचे आज सेकंड राऊंड, तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना आता राऊंड अपडेट झालेला आहे. आज संध्याकाळी म्हटल्याप्रमाणे आज 5 वाजल्यानंतर प्रत्येकाला SMS सुद्धा आलेला आहे. त्याचबरोबर ITI सेकंड राऊंड लिस्ट चिकटवण्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी आलेली आहे. तर तुम्ही लिस्ट बघण्यासाठी प्रत्यक्ष कुठे जायचं आहे, त्याचबरोबर कोणता ट्रेड मिळाला हे सुद्धा तुम्ही ऑनलाईन बघू शकता. ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ज्यांना ह्याच्यामध्ये या राऊंडमध्ये नॉट अलॉटेड सीट असा SMS येत आहे, त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघू. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, मेरिट लिस्ट आलेल्या आहेत संध्याकाळीच, आणि त्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे की कशा प्रकारे तुमचं मेरिट यामध्ये आलेलं आहे. तर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनमध्येच जायचं आहे. परत एकदा तुमच्या मोबाईलवरून इथे जे 3 लाईन दिसत आहेत त्या 3 लाईनमध्ये जा आणि तुम्ही कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जा. इथे रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जा, म्हणजे तुमची डिटेल त्या ठिकाणी तुम्हाला एंटर करायची आहे. म्हणजे या ठिकाणी जो नंबर आहे तुमचा 2025-05 किंवा 06A असा नंबर असणार आहे. पासवर्ड एंटर करा, लॉग इन करा. पासवर्ड विसरले असाल तर फॉरगॉट पासवर्ड करा. आणि ज्यांनी अद्यापपर्यंत फॉर्म भरलाच नाही त्यांनी इथे नवीन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अद्याप चालू आहे, त्याची सुद्धा डेट 10 तारीखपर्यंत आहे. तर इथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसतोय. तुमचं अकाउंट यामध्ये दिसतं आहे. तर या अकाउंटमध्ये तुम्हाला या 3 लाईन दिसत आहेत. या 3 लाईनवर गेल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे हे सगळं डिटेल दिसतंय. तर या 3 लाईनवर जा आणि ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला अलॉटमेंट लेटर हा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला तुमचं अलॉटमेंट येणार आहे. आता इथे मी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचं अलॉटमेंट तुम्हाला दिसतं आहे. मी थोडं सिक्युरिटी पर्पज हाईड केलेलं आहे. तर अलॉटमेंट डिटेल तुम्हाला दिसेल राऊंड 2 साठी. हा तुमचा डिटेल दिसणार आहे, तुमचं नाव, तुमची बाकीची इतर माहिती आहे. तर ट्रेड अलॉटमेंट कोणता मिळालेला आहे ते या ठिकाणी अलॉटमेंट राऊंड 2 आहे. आता जो सेकंड राऊंड आपण म्हणतो, विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स नंबर 4 मिळालेला आहे. आणि कोणता आहे तर इलेक्ट्रिशियन हा त्याचा फेवरेट होता. तो इथे इलेक्ट्रिशियन सेकंड राऊंडला या विद्यार्थ्याला मिळालं आहे. ITIचं नाव आहे मुंबई 11. आता विद्यार्थ्यांनो, हे ITI मुलुंड येथे शिफ्ट झालेले असं आम्ही बऱ्याच वेळा म्हटलेलं आहे. तर इथे मुंबई 11ला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला जनरेट अलॉटमेंट स्लिप PDF यामध्ये क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला एक PDF जनरेट होईल. ती अशा प्रकारे असणार आहे. यामध्ये परत एकदा तुमची डिटेल, सेम डिटेल जी तुम्हाला अलॉटमेंट त्या ठिकाणी दिसलेली होती, इथे दिसते आहे बघा. पूर्ण तुमचं नाव, त्यानंतर तुमचं सेकंड लिस्टमध्ये प्रेफरन्स नंबर 4 मिळालेला आहे, इलेक्ट्रिशियन आहे, ट्रेड अलॉटेड आणि मुंबई 11 येथे झालेलं आहे. तर सगळे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन, ओरिजिनल डॉक्युमेंट्स, तर त्याचबरोबर फीज जी आहे ती तुमची कॅटेगरीची फी असेल किंवा ओपनची फी असेल ती त्या ठिकाणी घेऊन जायची आहे. याच्याबद्दल यापूर्वी व्हिडिओ बरेच बनवले आहेत, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. ज्यांना अद्याप अलॉटमेंट मिळालं नाही त्यांच्यासाठी व्हिडिओ परत एकदा घेऊन येतोय. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.